सोन्याचं लेकरू गेलं काय बोलायचं. इलाज नाही, शांत राहा. 12 वाजता 3 वाजता समजतो वर्ग म्हणे बाप्पा भाकर खायला नाही आला. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धनगरवाडी येथे 25 वर्षीय शेतकरी गोरख पातळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शेतात विहीर खोदली नसतानाही त्यांच्या नावावर तब्बल 2,34,000 रुपयांचे अनुदान उचलण्यात आले होते. या प्रकरणाची माहितीही गोरख पातळे यांना नव्हती. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून पैशांची मागणी होत असल्याने ते मानसिक तणावाखाली होते, असा आरोप नातेवाईकांनी केलाय. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी मोठा आक्रमक पवित्रा घेत दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह खाली उतरवू देणार नसल्याची भूमिका घेतली. दरम्यान पोलिसांनी समजावून सांगितल्यानंतर रात्री मृतदेह खाली उतरवण्यात आला. दोषींवर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय ग्रामस्थांनी कायम ठेवलाय. या प्रकरणी आंदोलन उभारण्याचा इशाराही शेतकरी संघटनांकडून देण्यात आलाय. ही घटना प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरते. पैसे भरायचे का? अजिबात पैसे भरायचे नाही, अजिबात पैसे भरायचे नाही, अजिबात घाबरायचं नाही. काय भरत नाही माझ्या काहीच नाही बोलता नाही. मग सोन्याचं लेकरू गेलं काय बोलायचं. इलाज नाही, शांत राहा. 12 वाजता 3 वाजता समजतो वर्ग म्हणे बाप्पा भाकर खायला नाही आला. पोरीचा फोन आला, मी म्हणे गोरखा फोन उचले नाही. मी आम्हाला काहून मी लावला तर मग हा नाही उचलला. 2-4 मी आम्हाला यानं ते केलं. कालच करायचं होतं त्याला हे, काल मी करून नेलं. काल करायचं होतं हे. विचारा त्या सुरेश भाऊला, तिथं बसवलं त्यानं. कशामुळे झालं हा कशामुळे झालं? अहो साहेब, ही हिरी त्याच्या नावानं होती आणि 60-12 लावू द्या मग आणि ही हिरी ती दुसऱ्याने उचलून खाल्ली. आणि हे पोलीसवाले म्हणतात फिर्याद अर्ज द्या, आणि याचा अर्ज होता. त्या संतेच्या लेफारावर त्याची सही कशी आहे, ते लेफार काय म्हणतात त्याची सही मला सांगितलं राहते. त्याची सही कुठे आहे? त्या पोलीसवाल्याला बोलवा आधी. कोण संतोष कोर्टे का? नाही पोलीसवाल्यानं तर त्याला मारलं.